या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे, भारत. मायर्स MIT पुणे ही भारतातील अग्रगण्य शिक्षण संस्था. या शिक्षण संस्थेच्या शिरपेचामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला तो MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या मान्यतेमुळे. हे विद्यापीठ शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात सुद्धा भरीव कामगिरी करत आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शारीरिक मानसिक क्षमतेकडे लक्ष देऊन खेळाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी करून राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याच्या उद्देशानं MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे यांच्या विद्यमानं राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विश्वनाथ स्पोर्ट्स मीट 2017 क्रीडा स्पर्धेचं आयोजन नुकतंच MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, राजबाग, लोणी काळभोर, पुणे इथं करण्यात आलं होतं. या प्रसंगी उद्घाटक म्हणून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते, पद्मभूषण नेमबाज अभिनव बिंद्रा, चंडीगड विद्यापीठाचे कुलगुरू सतनाम सिंग संधू, NDA पुणेचे PTO कर्नल यलधोपी, मायर्स MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड, MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मंगेश तू कराड, MIT ADT विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजयन इमॅन्युएल, मॅनेटचे अधिष्ठाता डॉक्टर सुबोध देवगावकर, प्राध्यापक PG धनवे आणि प्राध्यापक पद्माकर फड आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय परंपरेनुसार ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते, पद्मभूषण अभिनव बिंद्रा आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मायर्स MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड आणि MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी खेळाडूंना एकनिष्ठतेची शपथ देण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी फुटबॉलला किक मारून फुटबॉलच्या उद्घाटनपर सामन्याची सुरुवात केली. MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजयन इमॅन्युएल यांनी स्वागतपर भाषण केलं. ते म्हणाले, या स्पर्धा भरवण्यामागचा खरा उद्देश म्हणजे भावी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणं हा आहे. The tagline goes, Nation building through sports. This is the vision and passion of our founder president, the Honorable Dr. Vishwanath D. Karad. Sir, we welcome you, and we know that you believe that spiritual, mental, intellectual, social, every aspect along with the physical goes to building a good human being. MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड म्हणाले, MIT एक पॅशनेट विद्यापीठ असून याद्वारे आम्ही राष्ट्र उभारणीचा प्रयत्न करत आहोत. केवळ शारीरिक पातळीवरच नव्हे तर मानसिक आणि भावनिक पातळीवर देखील खेळ तुम्हाला सशक्त बनवतात.
MIT is committed for the nation building, and once the issue of nation building comes, we want to create more and more number of Abhinav Bindraji for our country. We want to be in the top 10 of that medal list whenever there will be Olympics or whenever there will be the Commonwealth Games. So that is the other mission. And why it is? Because it is also integral part of education. As rightly said, MIT believes the students should have the winning personality. They should be intellectually sharp, physically fit, mentally alert, and spiritually elevated. कर्नल यल्धोपी म्हणाले, डॉक्टर विश्वनाथ कराड हे केवळ MIT साठीच नाही तर प्रत्येकासाठीच अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यामधील हीच प्रेरणा उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी घेणं गरजेचं आहे. Professor Vishwanath sir is such a motivational factor not only for the students here but also for the sports fraternity in this country. In addition to the educational institutions that he runs, he has ensured that the students are also motivated to participate in sports and games. सतनाम सिंग संधू म्हणाले, गुरु गोविंद सिंग यांची कर्मभूमी असणाऱ्या आणि मराठ्यांच्या कर्तृत्वानं गाजलेल्या पुणे शहरामध्ये येऊन मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे. सबसे पहले मैं गुरु गोविंद सिंह जी के चरणों की स्पर्श प्राप्त गुरु गोविंद सिंह जी की कर्मभूमि महाराष्ट्र की सरजमी को नमन करता हूँ. मराठा शूरवीरों की इस पावन और पवित्र सरजमी पे आके मैं अपने आप को भाग्यशाली महसूस कर रहा हूँ और मैं आज देश की एक महान इंस्टीट्यूशन में आकर भी अपने आप को बहुत भाग्यशाली महसूस कर रहा हूँ. ऐसे अवसरों पर स्पीचेस देना और लंबी लंबी बातें करना मेरा ख्याल कोई बहुत ज़्यादा मीनिंगफुल नहीं है, लेकिन जो कल्चर, जो डिसिप्लिन, जो ग्रूमिंग मैंने आपके स्टूडेंट्स में देखी है और मैंने वर्ल्ड की अच्छी अच्छी यूनिवर्सिटीज़ भी विज़िट की हैं, खुद भी एक यूनिवर्सिटी चला रहा हूँ और मुझे पूरा यकीन है कि आपकी इस यूनिवर्सिटी में वर्ल्ड की टॉप 100 यूनिवर्सिटी का पूरा पोटेंशियल है. माइल्स MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, स्वामी विवेकानंदांनी त्यावेळी जे भाकीत केलं होतं की माझा भारत देश 21व्या शतकात संपूर्ण जगासाठी ज्ञानाचं दालन ठरेल, त्याचा प्रत्यय आता येत आहे. संस्थेच्या माध्यमातून या विविध स्पर्धा घेऊन आम्ही देशाला घडवण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत, असंही ते म्हणाले. मैं आपको अपील करना चाहूँगा in front of these great chief guests of today's function, who themselves have been a source of inspiration for all of you. अभिनव जी का जीवन हो या हमारे सतनाम जी का जीवन हो, हमारे दूसरे भाइयों का जीवन हो, यही एक संदेश है आपके लिए और मेरे लिए भी. These are the people who are the role models in their own style. But in the 1897, Vivekananda, your own brother again, said to the whole world community that time, remember friends, he said, my mother India will emerge as a knowledge corner of the whole world. मैं ये मानता हूँ कि ये जो शब्द है विवेकानंद जी के, ये अपने भारतीय संस्कृति, परंपरा और तत्वज्ञान का नया संदेश दुनिया के सामने रखने के लिए. मेरे विश्वास है, मैं तो एक टीचर के नाते, एक फार्मर के बेटे के नाते आपको इतना ही कहूँगा कि ये जो भी देख रहे हैं आप उनकी संतान है, ये भारत माता की. आपका कोई दायित्व है अपने माता पिता के नाम पे, इन द नेम ऑफ योर ओन मदर इंडिया एंड स्पेशली दिस लैंड ऑफ महाराष्ट्र. ये हमारे युग पुरुष छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है. गुरु गोविंद सिंह का उल्लेख किया गया, लेकिन ये राम हो, रहीम हो, बुद्धा हो, जीसस हो, जो भी है, हम तो मानते कि सारे धर्म ग्रंथ भी अपने जीवन ग्रंथ है, ध्यान में रखना. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मभूषण अभिनव बिंद्रा म्हणाले, खेळानं मला आयुष्यातलं फार मोठं तत्वज्ञान सांगितलं आहे.
टीमसोबत काम करण्याची समज, उत्साह, जिंकण्याची मजा आणि अपयशातून सुद्धा मिळणारी प्रेरणा हे सगळं मला खेळानं दिलं आहे. Sport is a wonderful activity. I can think of no better way to gain life skills while having fun. Shooting has taught me how to set and achieve goals. It has taught me the importance of knowing the rules and following them. It has taught me patience and humility. It has given me the confidence and self-esteem that comes with working hard and putting one's best foot forward. It has taught me to work with people in a team towards a common goal. Sport has taught me flexibility, different countries, different customs, different kinds of food. You learn to adapt. But then Darwin already taught us that survival of the fittest, those who adapt have the best chance of survival and of winning. या स्पर्धेमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस, वॉटर पोलो, स्विमिंग, रोईंग आणि बॉक्सिंग अशा एकूण 11 क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्रातून 56 महाविद्यालयांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत एकूण 1,500 स्पर्धक सहभागी झाले होते. बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात एकूण 35 पुरुष संघांनी भाग घेतला होता. बॅडमिंटनमध्ये MIT पुणे महाविद्यालयाच्या श्रेणिक बोरा, निहार सबनीस, सुमेध शहा यांनी गोल्ड, तर मॅनट लोणी काळभोरच्या आकाश त्रिवेदी, देवाशिष सिंग आणि श्रेयस मालवीय यांना सिल्वर मेडल मिळालं होतं. बॅडमिंटन महिला या क्रीडा प्रकारात एकूण 10 महिला संघांनी भाग घेतला होता. MIT स्कूल ऑफ डिझाईनच्या श्रुती अय्यर, रुचा ब्रह्मे, गार्गी कुलकर्णी यांना गोल्ड मेडल, तर MIT स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या समृद्धी बोराडे, रुचा निरखे यांना सिल्वर मेडल मिळालं होतं. बास्केटबॉल पुरुष या क्रीडा प्रकारात एकूण 14 संघांनी भाग घेतला होता. यात नेसवाडिया कॉलेज पुणे हा संघ विजयी आणि DY पाटील नॉलेज सिटीचा संघ उपविजयी ठरला होता. उत्कृष्ट खेळाडू म्हणून फैयाज शेखची निवड करण्यात आली होती. बास्केटबॉल महिला या स्पर्धेत MIT पुणे कोथरूडच्या महाविद्यालयानं विजेतेपद, तर उपविजेतेपद MIT स्कूल ऑफ आर्किटेक्चरला मिळालं होतं. उत्कृष्ट खेळाडू म्हणून MIT पुणेची अंजली देवकाते ठरली होती. विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीकडे महत्त्व दिलं गेलं पाहिजे, ह्या उद्देशानं या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. मूळ उद्देश असा आहे की MIT ADT युनिव्हर्सिटीच्या 125 एकर या भव्य प्रांगणामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा सुविधा निर्माण केलेल्या आहेत आणि या सुविधांचा महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयातील खेळाडूंना याचा फायदा व्हावा, हा एक उद्देश त्या पाठीमागचा होता. बॉक्सिंग पुरुष या स्पर्धेत 42 महाविद्यालयांनी भाग घेतला होता. लाईट हेवीवेटमध्ये विद्याप्रकाशन आर्ट, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज बारामतीच्या विजय बडे यानं सुवर्ण आणि गुरुनानक खालसा कॉलेजच्या विशाल जय करेकरनं सिल्वर मेडल पटकावलं होतं. फुटबॉल महिला या खेळामध्ये एकूण 7 संघांनी भाग घेतला होता. यामध्ये MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या संघाला विजेतेपद आणि MIT कोथरूडच्या संघाला उपविजेतेपद मिळालं होतं. उत्कृष्ट खेळाडू म्हणून MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या धनिवी पटेलला गौरवण्यात आलं. फुटबॉल पुरुष या क्रीडा प्रकारात एकूण 12 संघांनी भाग घेतला. त्यामध्ये DY पाटील नॉलेज सिटीच्या संघानं विजेतेपद आणि MES COE महाविद्यालयानं उपविजेतेपद पटकावलं होतं. मॅनेटच्या अंकुर सिंगला उत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलं. स्विमिंग पुरुष या स्पर्धेत एकूण 22 संघांनी भाग घेतला होता. 50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये सौरभ मालवणकर याला सुवर्ण, तर अर्पित सबलोक याला सिल्वर मेडल मिळालं. 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये नील गुंडे याला सुवर्ण, तर गणेश लोंढे याला सिल्वर पदक मिळालं. ही शिक्षणाबरोबरच मुलं क्रीडा क्षेत्राकडे देखील वळली पाहिजे. राजबाग लोणी काळभोर येथे एकाच एंट्रीमध्ये हे सर्व 11 क्रीडा प्रकार पार पडले. व्हॉलीबॉल पुरुष यामध्ये एकूण 14 संघांनी भाग घेतला.
यामध्ये राजमाता जिजाऊ एसीएस महाविद्यालयानं विजेतेपद तर VIITच्या संघानं उपविजेतेपद प्राप्त केलं. व्हॉलीबॉलमध्ये प्रशांत सागर हा उत्कृष्ट खेळाडू ठरला. व्हॉलीबॉल महिला या क्रीडा प्रकारात 10 संघांनी भाग घेतला. यामध्ये VIT कोंढवा महाविद्यालयानं गोल्ड आणि आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजनं सिल्वर मेडल प्राप्त केलं. VIITची प्रियदर्शिनी देशमुख ही उत्कृष्ट खेळाडू ठरली. टेबल टेनिस महिला या स्पर्धेत 9 संघांनी भाग घेतला होता. यामध्ये MIT CEOच्या प्रांजली पाटील हिनं गोल्ड आणि MIT पुणेच्या रेवती क्षीरसागरनं सिल्वर मेडल प्राप्त केलं. टेबल टेनिस पुरुष यामध्ये एकूण 9 संघांनी भाग घेतला होता. यामध्ये VIITच्या सोहेल पारकर याला गोल्ड मेडल आणि MITच्या मिहिर नाईकला सिल्वर मेडल मिळालं. अक्षय कोरेगावकर हा उत्कृष्ट खेळाडू ठरला. क्रिकेट या खेळात एकूण 16 संघांनी भाग घेतला. यामध्ये नवरोजी वाडिया कॉलेज पुणे यांनी विजेतेपद तर उपविजेतेपद पटकावलं. KJ कॉलेज पिसोळोली यांच्या संघाला मिळालं. या स्पर्धेमध्ये स्वप्नील एकबोटे हा मॅन ऑफ द सिरीज ठरला. रोईंग पुरुष या क्रीडा प्रकारात एकूण 5 संघांनी भाग घेतला होता. यात मेन्स 2x या प्रकारात MIT IODच्या गणेश बी आणि मॅनेटच्या विष्णू निंभोरकर यांनी अनुक्रमे गोल्ड आणि सिल्वर मेडल प्राप्त केले. MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे आयोजित 5 दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विश्वनाथ स्पोर्ट्स मीट 2017 क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राजबाग लोणी काळभोर पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे कमांडंट कर्नल PS चिमा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ऑलिम्पियन तिरंदाज सुभेदार तरुणदीप राय, VSM सुभेदार रविशंकर, MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मंगेश तुकाराड, मॅनेटचे अधिष्ठाता डॉक्टर सुबोध देवगावकर, MIT ADT विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर महेश देशपांडे, MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉक्टर RV पुजेरी, MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर अनंत चक्रदेव, विश्वशांती गुरुकुल BEd कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती आसावरी भावे, प्राध्यापक PG धनवे आणि प्राध्यापक पद्माकर फड आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर अनंत चक्रदेव यांनी प्रास्ताविक केलं. So this is what we have achieved in last 1 month. I'm sure next year definitely there will be around 200 teams from the entire state which will participate here, and probably if we go like this we'll have to conduct preliminaries at different places and then finally gather here for the final event. MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड आणि इतर मान्यवरांनी उपस्थित मान्यवरांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तरुणदीप राय म्हणाले, आपल्या देशाची लोकसंख्या विचारात घेता प्राथमिक शाळेपासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत अशा प्रकारच्या स्पर्धा आपण घेतल्या पाहिजेत. यातून मोठ्या प्रमाणावर ऑलिम्पिक विजेते निर्माण होतील. हार सबको होता है. ऐसा कोई इंसान नहीं होगा जिसने आज तक सिर्फ जीतते ही हैं, कहीं ना कहीं हारे हैं. पर सक्सेसफुल आदमी वही बना है वो अपने हार को अपना वीकनेस बनने नहीं दिया, उसको एक पॉजिटिव वे में लेके उसने खुद को एनालिसिस किए. नॉट इन ओनली स्पोर्ट्स, आई एम टॉकिंग अबाउट ओवरऑल थिंग्स. MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड म्हणाले, खेळातून राष्ट्र उभारणी या उद्देशानं विश्वनाथ स्पोर्ट्स मीटचं आयोजन करण्यात आलं आहे. So MIT University has taken the pledge to create the good, very good sportsmen. In coming years, they will certainly shine in the coming national games, international games, and with that, vision,
internal mission, MIT ADT University has organized the Sportsmate. MIT group is always organizing number of the Sportsmate, but this campus, this Vishwanath Sportsmate, even though the time was very short, this Sportsmate is participated by more than 1,500 students, and in coming years, it will be the mega event of our country, mega sports event of the country. That is our vision. विश्वनाथ स्पोर्ट्स मीट 2017 या क्रीडा स्पर्धेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक क्रीडा प्रकारातील विजेत्या संघाला करंडक, सुवर्ण पदक, रुपये 6,000 ते 20,000 रुपये रोख, उपविजेत्या संघाला करंडक, रौप्य पदक रुपये 4,000 ते 15,000 रुपये रोख, प्रशस्तीपत्र अशी एकूण 7 लाख रुपयांची पारितोषिके देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद हे माइन्स MIT कॉलेजने पटकावलं. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना करंडक आणि रोख रक्कम 40,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं. कर्नल चिमा म्हणाले, आपल्या जीवनात संघर्ष आणि तकलीफचा सामना करून आपण पुढे गेलो तर यश आपल्याला निश्चितच मिळतं. जो पहली बात है कि जब लोहा गर्म हो तो हथौड़ा मारना चाहिए, दैट मेक यूज ऑफ द अपॉर्चुनिटी when the opportunity is there. And the second part is create opportunity with your hard work. विश्वनाथ स्पोर्ट्स मीट नावानी स्पर्धा, राष्ट्रीय लेवलच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे. आयोजन आत्ता केलेलं आहे आणि या स्पर्धामध्ये जवळजवळ 1,500 ते 2,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा भरवून MIT मुलांना नेहमीच, या खेळाडू मुलांना नेहमीच प्रोत्साहन देत असते. याच्या मागचा उद्देश एकच आहे की भारतीय खेळाडू हे मोठ्या प्रमाणावर तयार झाले पाहिजे आणि भारताचं नाव त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उंचावर नेलं पाहिजे. देशाला पदकं मिळवली पाहिजे, मेडल मिळवली पाहिजे. आपल्या देशाची लोकसंख्या एवढी असताना आपल्या देशाला ही जी ऑलिम्पिक असो किंवा कॉमनवेल्थ गेम याच्यामध्ये जी पदकांची संख्या कमी मिळते, ही खरं एक आपल्याला अतिशय मनाला रुखरुख लागणारी अशी गोष्ट आहे. आणि म्हणूनच मला वाटतं MITने गेले 10 वर्ष तर खेळांच्या स्पर्धांच्यावर खूप मोठा भर दिलेला आहे. MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे आयोजित विश्वनाथ स्पोर्ट्स मीट 2017 या आंतरराज्य महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेमुळे महाविद्यालयीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळून खेळाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी करून राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हायला मदत होईल यात दुमत नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे, भारत.